श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजच्या भागात आपण स्वामींच्या प्रकटीकरणाबद्दल सविस्तर माहिती ऐकणार आहोत. श्री स्वामी सुत लिखित श्री स्वामी समर्थ अवतार कांड. मंगलमूर्ती श्री स्वामी समर्थांना नमस्कार करते. अथ ध्यान. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहिमाम. हे श्री स्वामी समर्था, तुझी ही अघटित असंभाव्य विलक्षण अशी अवतार कथा पठण केली असता वा श्रवण केली असता त्या भक्ताचे मनोरथ तुम्ही पूर्ण करता. त्यामुळे त्या भक्ताच्या मनी असलेल्या इच्छा सफल होतात. हे भगवंता, सर्वत्र तुमचीच सत्ता चालते. सारे काही तुमच्या सत्तेनेच चालले आहे. हे जगन्नाथा, या जगताचे पिता आपणच आहात. जे काही तुम्ही कराल तेच सत्य, आपल्याशिवाय काही नाही. आपणास मिळवण्यासारखे अन्य सौख्य नाही. सारे वैभव कौतुकाच्या साऱ्या गोष्टी आपल्यातच सामावल्या आहेत. हो दयाळा, तुम्ही जवळ नसाल तो एक क्षणही नसाल तर कुणाचे काहीच चालणार नाही. हे आता लक्षात आले आहे. आपणच सर्व जगाचे जीवन आहात, जगाचे प्राण आहात, परमेश्वर आहात. हो बाप्पा, म्हणून नेहमीच सर्वांचा सांभाळ करता, सर्वांचे रक्षण करता. जो तो आपले वेडे बाळ आहे म्हणून ज्याच्या मागे पुढे राहून ज्याला त्याला निरंतर रक्षिता. आपला भक्त कधी दुःखी होणार नाही अशी काळजी या कल्पाच्या अखेरपर्यंत घेता व कुणाला भक्ताला जराही दुःखाची बाधा होऊ देत नाही. असे विश्वाला व्यापून असलेले, सर्वांसाठी तारक असलेले जगाचे नाथ आपण आहात. भक्तिभावाने जो कुणी नित्यशः आपणास भजेल, आपली आराधना करेल, त्याला आपण जन्ममुक्त करता. वारंवार जन्मगणाच्या त्याच्या खेपा चुकवता. सर्वत्र एकच हाहाकार उडाला आहे. साऱ्या जीवांच्या धक्कादायक वर्तनाने पृथ्वीही थरथर कापत आहे. ती म्हणत आहे, हे सर्वेश्वरा, सर्वत्र होत असलेल्या या विचित्र कृत्यांची आपण दखल घ्यावी. यासाठी तिने आपली स्तुती आरंभली आहे, मांडली आहे. हा भूमीचा धावा ऐकून परब्रह्ममूर्ती श्री स्वामी महाराज त्वरेने म्हणाले, तुमचे रक्षण करण्यासाठी मी अवतार घेऊन येतो. सर्वांना सद्गतीचा मार्ग दाखवतो. सर्वत्र माजलेला अधर्म आता मी मोडून काढीन. कली भयंकर माजला आहे, तो असाच वागतो. त्याचा यथायोग्य संहार करून भूमीला झालेला भार मी उतरवीन, ज्यामुळे अवघ्या जगाचा उद्धार होईल. असे सांगून भक्त कैवारी, दीनांचे उद्धारक, जगदोद्धारी श्री स्वामी महाराज हे भूमीचा भार उतरविण्यासाठी अवतार घेण्याचा म्हणजेच आपल्या मूळ स्थानावरून धर्तीवर खाली येण्याचा विचार करू लागले. मध्य हिंदुस्थानात हस्तिनापूर येथे त्यावेळी एक वेगळेच नाट्य घडू लागले. तिथल्या छेलीखेडा नावाच्या ग्रामी एक अपूर्व प्रसंग घडला. उमेरसिंग नामे एक राजपूत, त्याची पत्नी मोहनबाई आणि त्यांचा पुत्र विजयसिंग हे तिघे छेलीखेडात वास्तव्य करीत होते. त्या विजयसिंगाच्या संदर्भात पुढील घटना घडत गेली. विजयसिंग हा 8 वर्षाचा होता. भगवंताचा निस्सीम भक्त होता. त्याच्याबाबत काय घडले हे श्रोत्यांनी सावधपूर्वक ऐकावे. छेलीखेडा नामक लहानशा गावात एक पवित्र वटवृक्षाखाली एक नवलपूर्ण घटना घडत होती. विजयसिंग हा सकाळी अगदी लवकरच त्या स्थळी खेळण्यासाठी गेला. त्यावेळी त्याच्या हातून एका अद्भुत खेळाचा आरंभ झाला. एकटाच असलेल्या भगवतभक्त विजयसिंगाने भगवंता समवेतच खेळ सुरू केला. त्याला गोटी खेळ खेळायचा होता. आपल्याबरोबर खेळण्यासाठी भिडू म्हणून त्याने भगवंताचीच निवड केली. ज्यांच्या उपस्थितीचे निदर्शक म्हणून त्याने त्या वटवृक्षाखाली एक गोटी मांडली. परमेश्वर जगजेठीलाच तिथे गोटी स्वरूपात मांडून त्याचा खेळ सुरू झाला. आपला डाव खेळताना भगवंताचे नाव घ्यावे, आपला डाव खेळावा, नंतर पुन्हा त्यांचे नाम घेऊन त्यांच्या वतीनेही खेळावे, असा गोट्यांचा खेळ तो अगदी समरस होऊन खेळत होता. स्वतः देवाशी संवाद साधत होता. म्हणत होता, अहो देवा बापा, खेळा हो वेगाने. खरे तर दोन्ही डाव तो स्वतःच खेळत होता. बोलता बोलता म्हणू लागला, बघा आता भगवंत स्वतःच खेळायला येतील त्वरेने. तो जरी एकटाच खेळत होता तरी त्याच्या ठाई केवळ एकटेपणाची भावना मात्र नव्हती.
गोटी खेळातून आनंद लहरी उसळत होत्या. अशा प्रकारे बराच वेळ गेला. त्याचे स्वतःचेच चाललेले उच्च स्वरातील बोलणे तिथे आसपास वावरत असलेल्या येणाऱ्या जाणाऱ्यांच्या कानी पडले. स्वतःच्या कामात व्यग्र असणाऱ्या त्या लोकांचे या खेळाकडे लक्ष वेधले गेले. ते विजयसिंगाशी मिश्किलपणे बोलू लागले. तुझे काय चालले आहे? खेळण्याचा प्रकार तरी कोणता? एकटाच खेळण्याची पद्धत कसली? परंतु त्याचा खेळ भगवंतासमवेत असा काही रंगला होता की त्याचे इतर कोणाकडे लक्षच नव्हते. तो कोणाशीही बोलला नाही. लहान थोर अशा जमलेल्या साऱ्या जणांनी त्या बालकाची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. म्हणू लागले, वेड लागले आहे की काय याला? कसला खेळ चालला आहे हा? असा आहे तरी कोण? बघा, एकटा खेळून कधी खेळाची रंगत येईल का? असे ते सारेजण म्हणू लागले. अनेक जण अनेक प्रकारे बडबडत होते. अगदी वेडे पोर आहे हो, कसा काय एकटा खेळत आहे हा कोण जाणे. कुणी म्हणू लागला, हा पोर खराखुरा वेडाच आहे आधीपासून, काहीतरी करायचे म्हणून चालले आहे याचे वेडे चाळे. ते सारेजण तोंडाला येईल ते बडबडू लागले. जरी विजयसिंगाबाबत त्या सगळ्यांकडून उपहासाने विनोदाने टीका चालली होती, तरी तो बालक देहभान हरपून भगवंताच्या नावे भगवंताच्या साथीने स्वच्छंदपणे मनमुराद खेळत होता. तो मनी म्हणत होता, मला माहीत आहे भगवंत माझ्या समवेत खेळण्यासाठी येणार, इतरांचे मला काय, या कल्पांतीही मला अन्य कुणी बरोबर नसले तरी चालेल. असे म्हणत आनंदाने डोलत भगवंताचे नाम मुखी घेत तो त्या स्वरूपालाच साक्षी ठेवून पुन्हा पुन्हा म्हणत होता, अहो देवा बाप्पा खेळा आता. भगवंत नावाची जी गोटी त्याने वृक्षातळी साथीला मांडली तिला सत्यत्व देऊन तो खेळत होता. आपल्या हातात गोटी घेऊन तो इतर गोट्यांवर नेमका मारत होता. त्याचे ते खेळणे अत्यंत मनापासून चालले होते. त्याचा प्रभाव इतका होता की जणू भगवंतालाच संकट पडले. तो म्हणू लागला, या निमित्ते पृथ्वीवर खाली जाऊन भूमीचा भार उतरविण्याची क्रीडा करावी. असा भगवंताने विचार केला. मग काय, भगवंताची करणी अगाध होईल. चमत्कारिक असे मायावी लाघवी कृत्य तेच करू जाणवते. या निमित्ताने परमेश्वर हे आपल्या पुढील अवतार्या कार्यासाठी सिद्ध झाले. कडकड असा फार मोठा आवाज झाला. एकात्म भावाने खेळणार तो बालकही भीतीने स्तब्ध झाला. चकित होऊन जागीच खिळला. आपण जो ऐकला तो ध्वनी कोठून आला याचा तो कानोसा घेऊ लागला. इतक्यात धरणीच्या गर्भातून पुन्हा कडकडाट ऐकू येऊ लागला. तो ऐकताच त्या बालकाच्या आसपास असणाऱ्या लहान थोरांच्या अंगावरही भीतीने काटे उभे राहिले. ते सारेजण इतके भेदरले की आता आपल्यावर कोणते संकट कोसळते या कल्पनेने एकमेकांकडे पाहू लागले. तो ध्वनीच तसा घाबरवणारा होता. ते अगदी गर्भगळीत झाले, भयभीत झाले. खडखडणाऱ्या दातांमध्ये आलेल्या जिभेला वेदना होऊन ते दुःखी बनले. ज्याच्यावर संकट कोसळते त्याची व्यथा त्यालाच माहीत. ज्यावर प्रसंग गुदरला त्या स्थितीची कल्पना त्यालाच ठावे. इतरांना त्याचा तत्क्षणीचा अनुभव नसल्याने ते प्रसंग गांभीर्य कळणार नाही त्याला. विव्हळणाऱ्या जिभांतून काका काका फाफा फाफा अशा वाफाच निघत होत्या. जिभेचा स्थापा झाला त्या गलितगात्र स्थितीने तोंडाने शब्द तरी कसा फुटणार. तो कडकडाट ध्वनी ऐकल्याने सारेजण भयभूत होतसाते फुटफुटत होते. काय ही ईश्वराची करणी, काय होते आहे कोण जाणे. घबराटीने गोंधळून गेलेले ते सारेजण त्या उद्भवणाऱ्या परिस्थितीच्या धाकाने अगदी फिके पडून थरथर कापू लागले. आसपास उभ्या असलेल्या वावरणाऱ्या लोकांच्या कानी तो ध्वनी असा जाऊन बसला की प्रत्येकाची बोबडीच वळाली होती. प्रत्येकजण कसाबसा म्हणत होता, चला चला पला आता आपल्या घला, काही खले नाही, काय घल आहे तेच कळत नाही. त्यांची जिव्हा नीट उच्चार करू शकत नव्हती. चला पलूया, गाठूया घल, काय हा कलकलाट झाला आहे थोल, अशी अनेकांची अवस्था होऊन ते बोबडे बनून गेले होते. ते सारेजण पळण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु त्यांचे पायच उचलेना. इतकी मनी भीतीच उसळली होती की अंगाला कंप सुटला होता. वाट चालू लागले तर धडाधड पडू लागले, एकमेकांवर कोसळू लागले. अशा लटपटीमुळे पाय थरथर कापू लागले. भल्या भल्यांची स्थिती झाली. काही जण पडता पडता सावरले आणि पडलेले उठून उभे राहिले. पण कोठे लपावे हे त्यांना कळेना. जमीनच हादरू लागली तर उपाय तरी काय करावा हा त्यांना प्रश्न होता.
शेवटी अनेकांनी एकमेकांचा आधार घेतला. आता वेळच अशी येऊन ठेपली होती की यावर उपाय काय योजावा असे ते एकमेकांना विचारू लागले. काही जण म्हणू लागले, आले आता फला जाऊ भला, हा वेल नाही बला, आपले नाही खले नाही. असे ते बोलत असले तरी निघून जाण्यास कोणाचा धीर होईना. मात्र असा प्रसंग पहिल्यांदाच अनुभवास येत होता. तेव्हा अधिक वेळ न काढता सटकलेले बरे म्हणून काहींनी तिथून घरचा मार्ग धरला. इकडे वटवृक्षातळीचा प्रसंग रोमांचकारी होता. विजयसिंगानेही भूमीतून येणारा आवाज ऐकला. अत्यंत पापुडा चेहरा करून तो भगवंत नामे त्या गोटीस अवलोकित होता. तो तिथेच थांबून राहिल्याने त्याला जे फळ प्राप्त झाले त्याची कथा ऐकण्यासारखी आहे की ज्यामुळे सर्वांनाच आनंदाची प्राप्ती झाली. तो गोटीकडे तटस्थपणे पाहत असताना धरणीतून अचानक ओम ओम शब्दध्वनी ऐकू येऊ लागला. विजयसिंग मनी म्हणतो कसा, धरणीतून ओम ध्वनी उमटणे ही तर भगवंताची करणी होय. सुरुवातीला कडकडाट झाला, आता दिव्य ध्वनी गुंजत होता. या मंजुळ शब्दाच्या श्रवणाने जीवाला शांती मिळते. तिथे धरणीतून तर हा ध्वनी अखंडितपणे येऊ लागला. हा अनुभव विलक्षण आनंद देणारा होता. त्या आनंदाची थोरणी काय वर्णावी. श्री स्वामी सर्वेश्वर ही जगताचे निर्माते म्हणून मायबाप, त्यांची लीला ही अघटित कल्पनातीत अशी आहे. त्यांच्या या एका लीलेचा अधिकार सावधपणे सर्वांनी समजून घ्यावा. यानंतरच्या विलक्षण प्रसंगाचे वर्णन आपण पुढील भागात ऐकूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.